आपली हिंमत पण नाही ना, आपण विकत पण नाही आणू शकत ते गोष्ट. इतकी त्याची प्राईज आहे, मोठी प्राईज आहे. त्यांची काही आता आपल्याकडे येणार नाही चंदन. चंदन आहे फक्त म्हैसूर, केरला लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चंदन हे गडचिरोलीमध्ये कुठे आहे. चंदन का लावायचं आपण, का त्याला बंद करायचं, त्याला का वाढवायचं, आपल्याला त्याला का हातीमध्ये जन्म द्यायचं. त्याचं कारण आहे बघा, तुम्ही विमानतळ पाहिजे का, एअरपोर्टला जर तुम्ही फॉरेन देशात जर गेला, आता तसं मी जपानला गेलो नाही तर ते गुगलवर शोधतो मी, तर जपानला जर गेला तर त्यांच्या त्या टोकियो नावाच्या एअरपोर्टवर आपली भारतीय जातीची चंदनाची वृक्ष लागली होती प्रत्येकाकडे. मग गुगलला मी विचारलं की तुम्ही चंदन का लावायचं आमच्या देशात, तर गुगलनी सांगितलं त्यावेळेस ते लँडिंग करतं विमान, त्याचा कर्कश आवाज, मग तो कर्कश आवाज आहे तो बंद झाला, त्याचा आवाज पब्लिकला झळून नये म्हणून तो आवाज बंद करण्यासाठी आपण किती माहितीवर बोलायचं, सायलेन्स सायलेन्स सायलेन्स. आपलं काही सायलेन्स आहेच ना, चंदन आहे का, इतका सायलेन्स आहे तुम्ही गाणे सुद्धा म्हणू शकत नाही त्याच्या जंगलात, तुम्हाला ओरडता सुद्धा येणार नाही, प्राण्याचे आवाज सुद्धा येत नाही चंदनाच्या जंगलात. इतकं ते कूल लागतं, चिल लागतं.